नमस्कार मित्रांनो, आज आपण एक ब्युटिफुल बर्ड फीडर तयार करणार आहोत आणि जवळून बघा किती छान झालेलं आहे. याला काय काय साहित्य लागणार आहे आणि कसं बनवायचं हे आपण आता पाहूयात. चला तर मग. तर मित्रांनो, हा बर्ड फीडर आपण बाटलीपासून तयार करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला अशा 2 मोठ्या बाटल्या लागतील आणि त्या बाटल्यांची आपल्याला वरती जी झाकणं आहेत ती झाकणंही लागतील. एक बांबूची काडी लागेल. डेकोरेशन करण्यासाठी चिकटपट्टी लागेल आपल्याला, वेगवेगळ्या रंगाचे तुम्ही वापरू शकता. नंतर एक वर अडकवण्यासाठी एक हुक लागेल आणि खालच्या बाजू लॉक करण्यासाठी आपल्याला एक छोटासा स्क्रू आणि त्याचं वॉशर, एवढं साहित्य लागणार आहे. तर हा जो वरचा भाग आहे हा भाग कट करून वरचा भाग आपल्याला काढायचा आहे. इथे मी 2 भाग काढलेले आहेत बाटलीचे आणि त्याला चिकटपट्टी लावून घेतलेली आहे. चिकटपट्टी लावण्याचं कारण असं आहे, चिकटपट्टी डेकोरेशनसाठी लावली आहे आणि दुसरं एक कारण आहे की याच्यावर ज्यावेळेस पक्षी बसतील, आपण विशेष करून चिमणीसाठीच तयार केलेलं आहे, पक्षी बसतील तर हे प्लास्टिक पायाला त्यांच्या इजा होऊ नये प्लास्टिकची, म्हणून आपण याच्यावर चिकटपट्टी लावणार आहोत. ठीक आहे. तर असे 2 आपण भाग कट करून घेतलेले आहेत बाटलीचे, त्याला चिकटपट्टी लावून घेतलेली आहे. आता आपल्याला ही जी बाटलीची टोपणं आहे त्या टोपणाला मध्ये इथे होल करून घ्यायचं आहे. ते होल जे असेल, ही बांबूची जी काडी आहे, काटकी घेतलेली बांबूची काटकी, शक्यतो जाड घ्या, ती त्या काटकीच्याच मापाचं होल आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता आपण हे करायला सुरुवात करूयात. पहिल्यांदा जो वरचा पार्ट आहे, वर जो आपण पार्ट लावणार आहोत तो पार्ट घ्यायचा आणि ही बांबूची जी काडी आहे त्या बांबूच्या काडीमध्ये हे हुक लावायचं आहे. हुक लावताना अगदी काळजीपूर्वक लावायचं आहे, कारण का बांबूची काडी जर जाड असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे. बांबूची काडी जर बारीक असेल तर ती चिरण्याची शक्यता असते, त्याच्यामुळं काळजी घ्या. ठीक आहे. हे हुक बसवलेलं आहे. आता आपण हे जे बाटलीचं झाकण आहे ते आपण याच्यात ओवून घेऊयात असं. ओके, इथपर्यंत आढळलं. ठीक आहे. आता वरचा जो भाग आहे बाटलीचा, तुम्ही आधीच ठरवून ठेवा वरचा भाग कोणता आणि खालचा भाग कोणता करायचा. तो वरचा भाग आपण आता इथे लावणार. वरचा भाग लावला. ठीक आहे. आता आपल्याला खालचा भाग लावायचा. खालचा भाग लावण्यापूर्वी हा जो खालचा भाग आहे तो आधी ओवून घ्यायचा त्या बांबूच्या काडीमध्ये. त्याच्यानंतर हे जे झाकण आहे ते इथे लावायचे आपल्याला. लावून घेतलं आणि हे जे हा जो स्क्रू आहे, स्क्रू आणि वॉशर, हा आपल्याला इथे टाईट करून घ्यायचा आहे. हा सुद्धा काळजीपूर्वक करायचा आहे, कारण का बांबूची काडी एक वेळेला चिरू शकते. थोडीशी जाडच घ्या, खूपही जाड नको, कारण ते छान दिसणार नाही. आता हा झाकण आपण इथं घेतलेला आहे आणि हे आपण आता झाकणाला हा जो पार्ट आहे हा लावून टाकूयात आपण. तर आता आपलं हे एक छान बाटलीचं बर्ड फीडर तयार झालेलं आहे. आता थोडंसं बॅलन्स करून घ्यावं लागेल. याचे स्क्रू नट बोल्ट टाईट केले की व्यवस्थित बॅलन्स होतो त्याचा. आणि याच्यामध्ये मग तुम्ही चिमण्यांना किंवा पक्ष्यांना खाण्यायोग्य धान्य, म्हणजे तांदळाची भरड किंवा बाजरी, असं अगदी बारीक धान्य असेल तर ह्याच्यात टाकायचं आणि नैसर्गिक ठिकाणी झाडाच्या जवळ आणि जिथे
माणूस शक्यतो येणार नाही अशा ठिकाणी हा बर्ड फीडर लावून ठेवायचा. नक्की तुमच्या इथे पक्षी येतील. विशेष करून चिमण्यांसाठी आपण तयार केलेला आहे. चिमण्या नक्की येतील आणि तुम्हाला हा बर्ड फीडर आवडलाच असेल, लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.